खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा। मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर कला मंदिर पारोळा रोड धुळे। रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025। संपर्क कार्यालय जीटीपी स्टॉप कार बाजार सावता ट्रेडिंग शेजारी आग्रा रोड देवपूर धुळे। संपर्क क्रमांक प्राचार्य बीबी महाजन संपर्क क्रमांक 97 64 61 29 45। प्राचार्य एसटी चौधरी 82 089 92 833। प्राचार्य बीएस जाधव 94 227 91 235। एकनाथ दौलत माळी संपर्क क्रमांक 90 221 94 550। ज्ञानेश्वर तुकाराम माळी संपर्क क्रमांक 88 059 92 411। सुमित चौधरी संपर्क क्रमांक 96 047 73 779। कैलास पंडित पाटील संपर्क क्रमांक 90 962 04 116। डॉक्टर सनील वाघ संपर्क क्रमांक 98 813 94 217। श्री कैलास बागुल संपर्क क्रमांक 73 500 58 826। पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे। तालुक्यातल्या बोरीस गावाचं ग्रामदैवत असलेल्या सती देवीच्या यात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे। यात्रेच्या पहिल्याच दिवशी बोरीस गावासह आजूबाजूच्या पंचक्रोशीतील लाखो भाविकांनी सती देवीचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। महिनाभर चालणाऱ्या या यात्रोत्सवाच्या काळात भाविकांना दर्शनासाठी 24 तास मंदिर खुले राहणार असून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता मंदिर ट्रस्टच्या वतीने मंदिरासह आजूबाजूचा परिसर सीसीटीव्हीच्या नजरकैदेत असणार आहे। यात्रेच्या पहिल्याच दिवशी विविध गावातील गावकऱ्यांना 12 गाडा ओढण्याचा मान देण्यात आला। यावेळी डीजेच्या तालावर अनेकांनी ठेका धरल्याचं दिसून आलं। भाजपाचे ज्येष्ठ नेते सुभाष देवरे यांच्या नेतृत्वात यात्रा उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। बोरीस गावासह धुळे तालुका व महाराष्ट्राच्या विविध भागातून भाविक दर्शनासाठी सतीदेवीच्या मंदिरात येत असतात। देवरे परिवाराचे कुलदैवत असणारी सतीदेवी नवसाला पावत असल्याने अनेक भाविक मनोभावे देवीला नवस करत असतात। यात्रोत्सवाच्या काळात भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी विविध प्रकारच्या सोयी सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांचा देखील कडेकोट असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। श्री युवराज वामन भगाणे मुक्काम पोस्ट बोरीस ताजी धुळे गेल्या 193 वर्षापासून आमच्या सतीआईच्या यात्रेची परंपरा असून अखंडितपणे ही यात्रा संपन्न होते। दरवर्षी पौष महिन्यात यात्रा भरत असते। यात्रेचं नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीने असतं। महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं लोक या यात्रेसाठी येतात आणि या यात्रेचं एक वैशिष्ट्य आहे, आजपर्यंत या यात्रेला कुठल्याही प्रकारचं गालबोट कधीच लागलेलं नाही। अतिशय शांततेत आणि सुव्यवस्थित अशी ही यात्रा पार पडते। यात्रेचं नियोजन आदरणीय दादासाहेब सुभाषरावजी देवरे यांच्या अध्यक्षतेखाली दरवर्षी संपन्न होत असते। या यात्रेला या तालुक्यातले जिल्ह्यातले अनेक लोक संसार उपयोगी वस्तू किंवा घर संसाराला लागणाऱ्या ज्या ज्या काही वस्तू असतील ते खरेदी करण्यासाठी येतात। 700-800 किलोमीटर परिसराचा मंदिराचा जो परिसर आहे त्याच्या सगळं सीसीटीव्ही कॅमेऱ्याने सज्ज आहे। आमच्या या यात्रेला कुठल्याही प्रकारचा
चुकीची जे कामं असतात, उदाहरणार्थ सट्टा पत्ता सोरड वगैरे असतील, याला कुठल्याही प्रकारची परवानगी आमच्या संस्थेच्या विद्यमान डायरेक्टर संस्था चालकांकडून मिळत नाही. त्याच्यामुळे ही यात्रा अतिशय चांगल्या प्रकारे भरते. 1 महिन्यापर्यंत या यात्रेकरूंचा प्रभाव असतो. सती देवीला अनेक प्रकारचे नवस लोक यात्रेनिमित्ताने करत असतात. त्यांना पाण्याची सगळ्या प्रकारची सुविधा संस्थेमार्फत अतिशय काळजीने चांगल्या प्रकारे पुरवली जाते. दरवर्षी यात्रेचं नियोजन गेल्या 193 वर्षापासून सतत आणि सातत्य त्याच्यामध्ये आहे. धन्यवाद. देवरे परिवारातली ही सती माता आहे, म्हणजे देवरे कुळातली आणि विरदेल माहेर डेरे परिवारातली, जे असा एकंदरीत सती आईचा इतिहास आहे. खरोखरच त्या सती गेलेल्या आहेत. या प्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते व सतीदेवी मंदिर ट्रस्टचे चेअरमन सुभाष देवरे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष धरती देवरे, सोपान देवरे, राजेंद्र देवरे, मनोज चौधरी, चंद्रकांत जैन, आनंदा मोरे, अशोक पाटील, विजय देवरे, दगाजी देवरे, प्रसाद पाटील आदी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा. मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे. रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025. संपर्क कार्यालय GTP स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे. संपर्क क्रमांक प्राचार्य BB महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45. प्राचार्य ST चौधरी, 82 089 92 833. प्राचार्य BS जाधव, 94 227 91 235. एकनाथ दौलत माळी, संपर्क क्रमांक 90 221 94 550. ज्ञानेश्वर तुकाराम माळी, संपर्क क्रमांक 88 059 92 411. सुमित चौधरी, संपर्क क्रमांक 96 047 73 779. कैलास पंडित पाटील, संपर्क क्रमांक 90 962 04 116. डॉक्टर सनील वाघ, संपर्क क्रमांक 98 813 94 217. श्री कैलास बागुल, संपर्क क्रमांक 73 500 58 826. पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे, असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे. धुळ्याच्या दारूबंदी विभागाच्या लाचखोर दुय्यम अधिकाऱ्याची थेट पालकमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली आहे. पालकमंत्र्यांनी देखील तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेत लाचखोर अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचं आश्वासन तक्रारदाराला दिलं आहे. त्यामुळे प्रशासन या लाचखोर अधिकाऱ्यावर काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दारूबंदी विभागातील दुय्यम अधिकारी प्रकाश अहिरराव यांचा शहरातल्या एका दारू दुकानातून पैसे घेतानाचा व्हिडिओ समोर आला होता. याबाबत संबंधित लाचखोर अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी तक्रारदारांकडून जिल्हा प्रशासनासह दारूबंदी विभागाच्या वरिष्ठ स्तरापर्यंत देखील तक्रार करण्यात आल्या. मात्र अद्यापपर्यंत संबंधित लाचखोर अधिकाऱ्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यावर कुणाचा वरदहस्त आहे, त्याला पाठीशी कुठला वरिष्ठ अधिकारी घालतोय? लाचखोरीच्या तक्रारीचं गांभीर्य जिल्हा प्रशासनासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना नाही का? त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्याची देखील सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. त्यामुळेच या भ्रष्टाचारातील लाचखोऱ्याविरोधात कठोर कारवाईच्या मागणीकरिता पालकमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.
खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाकीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा। मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे। रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025। संपर्क कार्यालय जीटीपी स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे। संपर्क क्रमांक प्राचार्य बीबी महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45। प्राचार्य एस.टी. चौधरी 82 089 92 833। प्राचार्य बी.एस. जाधव 94 227 91 235। एकनाथ दौलत माळी, संपर्क क्रमांक 90 221 94 550। ज्ञानेश्वर तुकाराम माळी, संपर्क क्रमांक 88 059 92 411। सुमित चौधरी, संपर्क क्रमांक 96 047 73 779। कैलास पंडित पाटील, संपर्क क्रमांक 90 962 04 116। डॉक्टर सनील वाघ, संपर्क क्रमांक 98 813 94 217। श्री कैलास बागुल, संपर्क क्रमांक 73 500 58 826। पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे, असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे। धुळे शहराची जीवनदायिनी असणारी पांझरा नदीत मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य निर्माण झालं आहे। गेल्या अनेक वर्षांपासून अस्वच्छ असलेली पांझरा नदी स्वच्छ कधी होणार असा प्रश्न धुळेकर नागरिक प्रशासनाला विचारू लागले आहे। एकेकाळी शहराचे वैभव असणारी पांझरा नदी आज मात्र घाणीच्या साम्राज्यामुळे प्रदूषित झाली आहे। अनेक भागातलं सांडपाणी पांझरा नदी पात्रातच सोडत असल्याने पांझरा नदी अस्वच्छ झाली आहे। शहराचं वैभव असणारी पांझरा नदी प्रशासनाने लक्ष घालून स्वच्छ करावी अशी मागणी जनमानसामधून पुढे येऊ लागली आहे। गेल्या काही दिवसांपासून काही सामाजिक संस्थांच्या वतीने पांझरा नदी स्वच्छ करण्याचं मागणी मनपा प्रशासनाकडे करण्यात आली होती, मात्र अद्यापपर्यंत पांझरेचं नदीपात्र स्वच्छ झालेले नाही। धुळे मनपाला स्वच्छ सर्वेक्षणामध्ये टॉपचे पुरस्कार दिले जातात, मात्र शहराच्या वैभवात भर घालणारी पांझरा नदीत स्वच्छ नसेल तर अशा स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार काय कामाचे, असा संतप्त सवाल देखील नागरिकांनी उपस्थित केला आहे। नमस्कार, आम्ही धुळेकरचे धुळेकर नागरिक म्हणून आम्ही या ठिकाणी उभा आहोत। गेल्या अनेक दिवसापासून शहर स्वच्छ झालं पाहिजे, ग्रीन सिटी झालं पाहिजे, पण या नावाने नुसतं कोठांड काही नेते मंडळी, काही प्रशासन मंडळी करत आहेत। परंतु माझ्या निदर्शनास असं आलं की आम्ही धुळेकर नागरिक म्हणून तुम्हाला आवाहन करतो की शहरामध्ये एवढे मोठे मोठे नाले आहेत, ते नाल्याची घाण अजूनपर्यंत निचरावत नाही। परंतु महानगरपालिका करते तरी काय, बाहेरच्या ठेकेदारांना टेंडर देऊन 50 लाखाच्या वरती दर महिन्यात त्यांना निधी देतो, त्यांना अनुदान देतो, त्यांना पैसे देतात आणि ते बाहेरचे ठेकेदार स्थानिक लोकांना अल्पशा पगारावर ते कामं करून घेतात आणि ते कामाची दखल घेत नाहीत। आणि आज शहरामध्ये ठिकठिक नाले असे घाणीचे साम्राज्य आहेत, त्यांचे दुर्गंधी येत आहेत। आणि म्हणून महानगरपालिकाचे आयुक्त सयाजीराव म्हणून बसू नका, शहरामध्ये काय चालतं ते बघा, पायी निघा, एसीमध्ये सही करून चालत नाही। मॅडम, माझा आरोप आहे, जर बाहेरच्या ठेकेदारांना 50 लाखाच्या अधिक तुम्ही पैसे देत असाल तर मला असं वाटतं महानगरपालिका देखील त्याच्यात काही हे असेल असं आम्हाला वाटतं। परंतु आमचं धुळेकरचं
जीव घेऊ नका, जीव की प्राण घेऊ नका. आम्ही या शहरातले सुज्ञ आणि सामान्य नागरिक आहोत. आमच्या आरोग्याचं तुम्ही खेळाल तर आम्ही तुमच्या आरोग्याचं खेळू, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि स्थानिक ठेकेदारांना पण तुम्ही प्रचार केलं पाहिजे, त्यांना टॅलेंट दिलं पाहिजे. बाहेरचे येतात ते पैसे घेण्यापुरते येतात, ते लक्ष देत नाहीत. आणि म्हणून मी महानगरपालिका प्रशासनाला विनंती करतो, जर 15 दिवसाच्या आत सर्व नदी नाले साफसफाई झाली नाही आणि काही कचरा निचरा झाला नाही तर मी सिकोशिबिरचे जन आंदोलन शिल्लकशिवाय राहणार नाही. उदाहरणार्थ महाकाली देवी मंदिरापासून तो पूल आहेत, या पुलामध्ये एवढी घाणीचं साम्राज्य आहे, आजूबाजूला पूर्ण कचऱ्याचं ढिगारा आहे. म्हणून मी विनंती करतो प्रशासनाला, महानगर प्रशासनाला, त्यांनी 8 दिवसाच्या आत हा कचरा निचरण करावं. धुळे सिटी स्वच्छ सिटी करावी, नुसतं पुरस्कार घेऊ नका. माझी चेतावणी या वजा विनंती आहे, लवकरात लवकरच याचा बंदोबस्त केला नाही तर मी आणि आम्ही सर्व टीम जन आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. याची दखल घ्या, अन्यथा जन आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. जय भीम, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी धुळे शहरातला सामाजिक कार्यकर्ता श्रीकृष्ण दोरसे बोलतो आणि आमची सर्व टीम या धुळे शहरामध्ये आम्ही अनेक वर्षापासून राहतो. नदी नाले अनेक दिवसापासून घाण्याचं साम्राज्य पडलेले आहे आणि घाणीचं एवढं दुर्गंधी येतोय. आणि महानगरपालिका आयुक्त, महानगरपालिका प्रशासन करतं तरी काय? बाहेरच्या ठेकेदारांना ठेका देऊन टेंडर काढून ठेका देतात आणि 50 लाखाच्या अधिक त्यांना पैसे देतात आणि ते ठेकेदार स्थानिक कर्मचाऱ्यांना लावून खातूर कामं करतात आणि त्यांना अल्पशा पगारावर राबवून घेतात. म्हणून मी आमच्या धुळेकरांमध्ये कोणी ठेकेदार निर्माण होत नाही का, हा माझा सवाल आहे. आणि विशेषतः म्हणजे दगडमाटी पडलेले आहेत आणि इतकं घाणी साम्राज्य आहे, हे लोक करतात तरी काय? ते वजन टाकण्यासाठी दगड टाकतात की माती टाकतात, हे कोणी बघितलं पाहिजे. सकाळमध्ये करतात तरी काय आहे? आणि म्हणून एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून, सामान्य नागरिक म्हणून मी ज्या विचारतो आहे महानगरपालिका प्रशासनाला, आपण एवढं भविष्य पैसा देऊन तरी ठेकेदार लक्ष देत नाही, कर्मचारी लक्ष देत नाही. शहरामध्ये जेवढे नाले असतील साफसफाई होत नसेल तर येत्या काळामध्ये, येत्या 8 दिवसामध्ये आम्ही आमच्या संघटनेमार्फत जन आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. याची दखल मात्र प्रशासन घ्यावी, अन्यथा जन आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. याची दखल घ्यावी. जय भीम, जय महाराष्ट्र. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा. मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे. रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025. संपर्क कार्यालय GTP स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे. संपर्क क्रमांक प्राचार्य BB महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45. प्राचार्य ST चौधरी, 82 089 92 833. प्राचार्य BS जाधव, 94 227 91 235. एकनाथ दौलत माळी, संपर्क क्रमांक 90 221 94 550. ज्ञानेश्वर तुकाराम माळी, संपर्क क्रमांक 88 059 92 411. सुमित चौधरी, संपर्क क्रमांक 96 047 73 779. कैलास पंडित पाटील, संपर्क क्रमांक 90 962 04 116. डॉक्टर सनील वाघ, संपर्क क्रमांक 98 813 94 217. श्री कैलास बागुल, संपर्क क्रमांक 73 500 58 826. पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे, असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे.
रस्त्यावरील उघड्या डिप्पी अपघाताला निमंत्रण देत असल्याचं समोर आलं आहे। याबाबत वीज वितरण कंपनीचं दुर्लक्ष होत असल्याचं बोललं जात आहे। शहरातील विविध भागातील प्रमुख रस्त्यांवर वीज वितरण कंपनीच्या वतीने डिप्पी लावण्यात आल्या आहे। मात्र सदरच्या डिप्पी उघड्याच असल्याने रस्त्यावरील वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना धोक्याची घंटा बनली आहे। बरेचदा या उघड्या डिप्पींमधून त्या भागातील वीज पुरवठा सुरळीत केला जातो। या वीज कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे मोठी घटना घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे वीज कंपनीने तात्काळ रस्त्यावरील डिप्पी बंद करण्याची मागणी समोर आली आहे। या शहरामध्ये ठिकठिकाणी चौकात उघड्या डिप्या बसवलेल्या आहेत आणि काही अंतरावरील डिप्यांचं अंतर आहे। लहान लेकरं बाळा वावरत असतात, हात लावला काय लावला, वाहनधारकांनाही मोठा त्रास होतो आणि काही ठिकाणी वळण्याच्या मार्गावर डिप्या बसवले आहेत, पण त्या सगळ्याच डिप्या उघड्या आहेत। त्या डिप्या उघड्या ठेवण्याचं कारण काय? महावितरण कंपनीला लाज वाटत का? हे त्यांनी बघत नाही का? त्यांनी फक्त बिलं वाढवून प्रत्येक नागरिकांकडून पैसे वसूल करणं हेच काम आहे का महावितरण कंपनीच्या अधीक्षकांना, महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना व महावितरण कर्मचारी प्रशासनाला दिसत नाही का? सर्व डिप्या शहरातल्या डिप्या उघड्यावर आहेत। जर यांचा लवकर बंदोबस्त केला नाही तर महावितरण कंपनीवर मोठा मोर्चा काढण्यात येईल ही त्यांना मी चेतावणी देत आहे। लवकर डिप्या बंद करायला पाहिजे, त्यांना कुलूप लावून ठेवलं पाहिजे। दरवेळेस त्यांनी हे केलं पाहिजे। जर यदा कदाचित हानी ठरली तर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्याशिवाय राहणार नाही हे महावितरण कंपनीने लक्षात घ्यावा। जय भीम, जय महाराष्ट्र। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा। मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे। रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025। संपर्क कार्यालय जीटीपी स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे। संपर्क क्रमांक प्राचार्य बीबी महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45। प्राचार्य एस.टी. चौधरी, 82 089 92 833। प्राचार्य बी.एस. जाधव, 94 227 91 235। एकनाथ दौलत माळी, संपर्क क्रमांक 90 221 94 550। ज्ञानेश्वर तुकाराम माळी, संपर्क क्रमांक 88 059 92 411। सुमित चौधरी, संपर्क क्रमांक 96 047 73 779। कैलास पंडित पाटील, संपर्क क्रमांक 90 962 04 116। डॉक्टर सनील वाघ, संपर्क क्रमांक 98 813 94 217। श्री कैलास बागुल, संपर्क क्रमांक 73 500 58 826। पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे। एसटीच्या भाडेवाढ विरोधात धुळ्यात शिवसेना उभाटा गटाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आलं आहे। शासनासह परिवहन मंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। राज्यातील परिवहन महामंडळाची परिस्थिती ठीक नसताना राज्यातील बहुतांश बसेस भंगारात निघाल्या असताना देखील भाडेवाढ कशासाठी असा संतप्त सवाल सेनेने उपस्थित करत भाडेवाढ मागे घेण्याची मागणी केली आहे।
महाराष्ट्र राज्य शासनाने गेल्या 8 दिवसापूर्वी एसटीमध्ये 15% दरवाढ त्या ठिकाणी सुचवली। या संदर्भामध्ये परिवहन मंत्र्यांनी एक स्टेटमेंट त्या ठिकाणी दिलं की दरवाढ झाली आणि महाराष्ट्र राज्य एसटी प्राधिकरणाने परिवहन मंत्र्यांना देखील या संदर्भामध्ये विश्वासामध्ये घेतलं नाही। कालच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं की एसटीची अवस्था अत्यंत खराब असताना ही दरवाढ करणे अत्यंत चुकीचं आहे। म्हणजे एक प्रकारे या महायुती सरकारच्या मंत्र्यांमध्ये उपमुख्यमंत्र्यांमध्ये देखील या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी एसटीच्या दरवाढीबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही। 15% दरवाढ ही अत्यंत अन्यायकारक आहे। एकीकडे संपूर्ण महिला वर्गांना त्या ठिकाणी एसटी बसेस त्या ठिकाणी फ्री करत असताना जे सर्वसामान्य नागरिक एसटीने प्रवास करतायत त्यांना 15% दरवाढ या ठिकाणी केलेली आहे। मुळातच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वच्या सर्व एसटी डेपो हे भंगारामध्ये निघालेले आहेत। अत्यंत वाईट अवस्था संपूर्ण एसटी डेपोची झालेली आहे। आपण धुळे जिल्ह्याचा जर विचार जर केला तर धुळे जिल्ह्यामध्ये सर्वच्या सर्व 5 तालुक्यामधले डेपो हे अत्यंत खराब अवस्थेमध्ये झालेले आहेत। गेल्या 3 वर्षापासून आपल्या धुळे शहराचं बस स्थानक हे उकिरड्यासारखी त्याची अवस्था झालेली आहे। त्या बस स्थानकावरती सुविधा देण्याच्या ऐवजी या ठिकाणी एसटीने दरवाढ जी केली ती अत्यंत अन्यायकारक आहे। एसटीच्या सर्व बस डेपोचं नूतनीकरण आज आवश्यक आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या ज्या गेल्या वर्षानुवर्षे या प्रसंगी शिवसेनेच्या उपनेते शुभांगी पाटील, माजी आमदार शरद पाटील, माजी आमदार अनिल कोटे, जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, माजी महापौर भगवान करंकाळ, विनोद जगताप, निंबा मराठे, संदीप सूर्यवंशी यांच्यासह सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा। मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे। रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025। संपर्क कार्यालय जीटीपी स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे। संपर्क क्रमांक प्राचार्य बीबी महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45। प्राचार्य एस.टी. चौधरी, 82 089 92 833। प्राचार्य बी.एस. जाधव, 94 227 91 235। एकनाथ दौलत माळी, संपर्क क्रमांक 90 221 94 550। ज्ञानेश्वर तुकाराम माळी, संपर्क क्रमांक 88 059 92 411। सुमित चौधरी, संपर्क क्रमांक 96 047 73 779। कैलास पंडित पाटील, संपर्क क्रमांक 90 962 04 116। डॉक्टर सनील वाघ, संपर्क क्रमांक 98 813 94 217। श्री कैलास बागुल, संपर्क क्रमांक 73 500 58 826। पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे। चितोड रोड भागातील खंडेराव महाराज यांच्या मंदिराला 3 वर्ष पूर्ण झाल्याने यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे। 2 दिवस चालणाऱ्या या यात्रोत्सवाला शहरातल्या विविध भागातून नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। यात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी विविध धार्मिक कार्यक्रम पूर्ण करत महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं, तर दुसऱ्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। चितोड रोड भागातील अनेक कुळांचं कुलदैवत खंडेराव महाराजांचं मंदिर आहे। या ठिकाणी खंडेराव महाराजांचं अस्तित्व आहे
त्याच्या समोरच एक समाधी आहे. ती समाधी आजच्या या काळातल्या 70 ते 80 वर्षातल्या लोकांनाही माहीत नाही, पण पूर्वीचे लोक सांगून गेले की ही जी भगत म्हणून या मंदिराचं नाव दिलं गेलेलं आहे. अनेक वर्षापासून या मंदिराच्या ठिकाणी यात्रा उत्सव 26 तारखेला केला जातो. नवीन या मंदिराचं जीर्णोद्धार झालं, त्या निमित्तानं आज 3रं वर्ष पूर्ण होत आहे. या 3रं वर्षाच्या निमित्तानं आज भंडाऱ्याचं आयोजन केलेलं आहे आणि 3 दिवसाचा कार्यक्रम आपण परिसराच्या माध्यमातून आपण इथे आयोजित करत असतो. आणि या मंदिराचं अस्तित्व म्हटलं तर भगत मंदिर म्हणून पाहिलं जातं आणि या जिवंत समाधी इथं या भगतनी घेतलेली आहे आणि याचा सत्व म्हणून अनेकांना इथं त्यांचा जो नवस आहे तो नवस मानून घेतलेला आहे. त्या नवसच्या माध्यमातून त्यांची इच्छा पूर्ण झालेली आहे. त्याच माध्यमातून आम्ही या 26 तारखेच्या रोजी खंडोबा महाराजांची यात्रा मोठ्या थाटामाटाने सादर करीत आहोत. आजच्या दिवसाला संध्याकाळी जागरण गोंधळ. या प्रसंगी गौतम पगारे, ॲडव्होकेट विशाल साळवे, विकास बाबर, गंगाराम गवळी, संजय अहिरे, सिद्धप्पा गवळी, श्रीरंग जाधव, योगेंद्र बारसे, किशोर सरगर, ॲडव्होकेट संतोष जाधव, माजी नगरसेवक दादा कताळ यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा. मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे. रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025. संपर्क कार्यालय जीटीपी स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे. संपर्क क्रमांक प्राचार्य बीबी महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45. प्राचार्य एस.टी. चौधरी, 82 089 92 833. प्राचार्य बी.एस. जाधव, 94 227 91 235. एकनाथ दौलत माळी, संपर्क क्रमांक 90 221 94 550. ज्ञानेश्वर तुकाराम माळी, संपर्क क्रमांक 88 059 92 411. सुमित चौधरी, संपर्क क्रमांक 96 047 73 779. कैलास पंडित पाटील, संपर्क क्रमांक 90 962 04 116. डॉक्टर सनील वाघ, संपर्क क्रमांक 98 813 94 217. श्री कैलास बागुल, संपर्क क्रमांक 73 500 58 826. पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे, असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे.